झी 24 तास एक पाऊल पुढे। हा आहे उत्सव परंपराप्रिय कोकणी माणसाचा। पक्ष भाजप आहे, विरोधी पक्ष काँग्रेस आहे। निवडणुकीमध्ये संघर्ष होतो, पण गुजरातच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळी येतो किंवा गुजरातच्या समस्या ज्यावेळी येतात त्यावेळेला ह्या कटकटी येत नाही। मला आठवतं आहे की 2-4 महिन्याच्या पूर्वी दुष्काळाचं चित्र बघून प्रधानमंत्र्यांनी आम्हाला 2-4 मंत्र्यांना 3-4 राज्यात जायला सांगितलं। त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला गुजरातमध्ये गेलो, गुजरातमध्ये तणाव आहे नेतृत्वामध्ये, पण गुजरातचा विशेषतः सौराष्ट्राचा पाण्याचा आणि दुष्काळाचा प्रश्न मांडण्याच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एका जीवामध्ये एका विचारानं केंद्राच्या टीमसमोर भूमिका मांडत होते। महाराष्ट्रामध्ये याची कमतरता दिसते। अनेक वर्षामध्ये राज्याच्या मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये जी आता पाण्याची स्थिती बघितली ती मी कधीही माझ्या सार्वजनिक जीवनात बघितलेली नव्हती। इतकी गंभीर यावेळेला आहे। पण यावेळेला मी पाहतो अर्थसंकल्पामध्ये काही लोक सांगतात राज्य सरकारने 500 कोटी तरतूद केली, ती जर नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू। माझ्या मते यावेळेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्यावेळेला राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये होतो त्यावेळेस रस्त्यावर उतरण्याचे हे दिवस नाहीत। सगळ्यांनी मिळून लोक रस्त्यावर जाणार नाहीत, त्यांना आपलं घरदार सोडून जावं लागणार नाही याची खबरदारी करण्याची गरज आहे। निवडणुका येतात त्यावेळेला आम्ही संघर्ष करू, त्यावेळेला काही टीका टिप्पणी करू, पण ज्यांच्यामुळं आम्हाला प्रतिष्ठा मिळाली, ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालो, ज्यांच्यामुळे हे महाराष्ट्र राज्य आज देशातलं एक महत्त्वाचं राज्य व्हायला गेलेलं आहे, त्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या संकटाच्या काळामध्ये संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आम्ही राजकीय अभिलेख न ठेवता एका विचाराने जे राज्यकर्ते सांगतील, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी जी धोरणं ठरवतील त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ, या प्रकारची आज अत्यंत आवश्यकता। आणि हाच अप्रोच विकासाच्या संदर्भात सुद्धा केला पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।